आज ठाण्यामध्ये जे आहे कष्टकरी एसटीतील जे आहेत त्यांच्याविषयी संबंधित जे विषय होते त्या कामासाठी सन्माननीय मंत्री परिवहन प्रताप सरनाईक साहेब यांच्या भेटीसाठी आलो होतो. सदर बैठकीमध्ये जे आहे माननीय व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्री माधव कुसेकर साहेब, त्याचबरोबर कष्टकरी संघटनेच्या कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्षा जयश्री पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आज तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे बघा, सामान्य माणूस जेव्हा मंत्री बनतात, सामान्य माणसं जेव्हा म्हणजे ज्यांना माहिती असते ग्रास लेवलवरली, तर ती माणसं किती आमूलाग्र बदल करू शकतात आणि ती किती ओपन असतात हे आज मला पाहायला मिळालं. म्हणजे खरोखर प्रताप सरनाईक साहेबांच्या बाबतीमध्ये ऐकून होतो, पण आज अनुभव सुद्धा आला. म्हणजे बैठक सुरू असताना प्रताप सरनाईक साहेबांना माननीय मंत्री अजितदादा पवार यांचा फोन आला आणि त्याच वेळेस त्यांनी जे आहे निधी जो कमी पडत आहे एसटी महामंडळाला आणि त्यामुळेच जे आहे बँकेला सुद्धा निधी कमी येतो, या अर्थानं ताबडतोब प्रताप सरनाईक साहेब मंत्री महोदय यांनी कुसेकर साहेब जे आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं करून दिलं अजितदादांचं. अजितदादांच्या तिथे वाहनं अधिकचे पाहिजेत होते त्यांच्या मतदारसंघात. त्याचबरोबर श्री कुसेकर साहेबांनी देखील अधिकचा निधी पाहिजे एसटी महामंडळाला 700 कोटी रुपये, ते त्यांनी आग्रह केला. त्यानंतर प्रताप सरनाईक साहेबांनी सुद्धा मला अजित पवार साहेबांसोबत बोलणं करून दिलं आणि आज म्हणजे अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी माझ्याशी बोलताना मी त्यांना सांगितलं की पवार साहेब, निधी जो आहे तो लवकरात लवकर देण्यात यावा, जेणेकरून एसटीच्या बाबतीमधले जे प्रश्न आहेत ते निकाली निघतील आणि त्याचबरोबर बँकेच्या सामान्य माणसाला जे कर्ज मिळत नाहीये, कारण एसटीकडे पैसा नसल्यामुळे त्या पगारातून ती कपात जी केलेली असते ती कपात बँकेकडे येत नाही, त्याच्यामुळे ओडी असेल, त्याच्यामुळे मध्य कर्ज असतील ते मिळत नाहीत. त्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर निधी देतो. सांगायचं तात्पर्य खुल्या अंतकरणाचे, मोठ्या मनाची, सामान्याची जाण असलेले सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार, सन्माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी खरोखर आज म्हणजे अशी दिलेर बैठक केली. त्याचबरोबर आमच्या एसटीतल्या कष्टकऱ्यांना जे आहे अगदी 1 रुपया 2 रुपयाने नोकरीतून काढून टाकलं जातंय, त्यांच्या नोकऱ्या घेतल्या जातात. आम्ही सांगितलं की बीएसटी मध्ये जो माणूस प्रवास करतो तो लायबल असतो, त्यावर सुद्धा त्यांनी विचार करावा असं एमडींना श्री कुसेकर साहेबांना सांगितलेलं आहे. आणि त्यावर ते म्हणाले की आपण खरोखर आम्ही टाळ्या वाजून स्वागत केलं संचालकांनी, आम्ही सगळ्या सामान्य कष्टकऱ्यांनी. किती म्हणजे संवेदनशील मन आहे हे लक्षात येतंय सन्माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांचं. त्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की राजकारण मला कोणत्याही संघटनेचं नको, महत्वाचं आहे की लोकांचं वेलफेअर. आणि जी म्हणजे ज्या लोकांच्या आमच्या ज्या इतर मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भानं म्हणजे एसटीतल्या ज्या इतर जे आमच्या निवेदनातल्या बाबी होत्या त्या बाबींवर सुद्धा म्हणजे आमची जी पगारामध्ये जी वाढ आहे मागची, ती वाढ मिळालेली नव्हती, म्हणजे थकबाकी, आणि ती पुढे मिळाली पाहिजे. कारण शिंदे साहेबांनी सन्माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे दिलं होतं त्यात महागाई भत्ता, त्या महागाई भत्त्याचा विषय सुद्धा लवकर निकाली काढू असं देखील मंत्री महोदयांनी सांगितलं. त्याचबरोबर रजांचा विषय आहे, अनेक विषयावर चर्चा झाली. खरोखर आज म्हणजे सकारात्मक म्हणण्यापेक्षा कृतीपूर्ण आज एसटीतल्या कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे. तर भविष्यात घरांचे स्वप्न पाहत आहेत आणि एसटीच्या लोकांना देखील घरं भविष्यात मिळतील का याची मागणी केली का? अनेकांना उपमुख्यमंत्री हे घरं देणार आहेत, तो आमचा म्हणजे निवडणुकीतलाच अजेंडा होता एसटी बँकेच्या याच्यातला. आता जे आहेत आमच्या अनेक जागा आहेत एसटी महामंडळाच्या, जसं की कुर्ल्याला जागा आहे, जसं की म्हणजे मुख्य मुंबई बाजारपेठेच्या जवळ म्हणजे सँडर्स रोडच्या जवळ जागा आहेत. त्या जागांवर जसं की भायखळ्याला जागा आहे, त्या जागांवर इमारती मोठ्या होऊ शकतात आणि त्याच्यामधून ज्या त्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्येच ती सोय असावी, त्याच प्रकारची सोय मुंबई आणि ठाण्यात सुद्धा असावी. आणि त्याही पुढे जाऊन आम्ही तर आमचा हात पुढे करत आहोत की आमच्या बँकेच्या मार्फत जसं जिल्हा बँक मुंबईमध्ये घरं पुनर्जीवित करत आहे,
तसं एसटीची स्वतःची बँक आहे. सन्माननीय मंत्री महोदयांना त्या बाबतीत सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत आणि आम्ही महामंडळाला सुद्धा विनंती करणार आहोत की आमच्या बँकेमार्फत जर निवासी संकुलाची जर योजना आणली तर त्याच्यासाठी बँक पतपुरवठा जो पैसा आहे तो द्यायला तयार. सर एक क्लिप व्हायरल होते केंद्रेंची आणि तुमची, काय नेमकी क्लिप आहे, काय सांगाल तुम्ही? बघा, हा देश भारताच्या संविधानावर चालतो. जात कोणाची किती कोणती आहे, उंच आहे, नीच म्हणजे उच्च आहे किंवा लहान आहे असं ह्या संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही. आरोपी हा आरोपी आहे, मग कोणी हा आरोपी असो, मग कोणत्याही जाती धर्माचा असो, परंतु त्या सन्माननीय श्री कॉन्स्टेबल श्री केंद्रे साहेब यांनी जे म्हणजे अनेक माध्यमांना स्वतः ते बोललेत सुद्धा की एक घटनाक्रम आहे, भटक्या विमुक्त किंवा आदिवासी किंवा भिल्ल समाजाच्या पैकी म्हणजे मागास समाजापैकी जी व्यक्ती आहेत गुड्ड्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला, निर्गुण हत्या झाली, ती मला असं वाटतंय की बीडमध्ये जी देशमुख हत्या झालेली आहे त्यांच्यापेक्षा खूप सिरियस आहे. ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. एखाद्या भटक्या आदिवासी समाजाशी संबंधित, मागास समाजाशी संबंधित माणसाला म्हणजे कशा प्रकारे हत्यार तयार करण्यात आले, म्हणजे धसांचं शेत होतं का, मग त्याच्या पुढे जाऊन धसांच्या पत्नीने 3 लाख रुपये पाठवले, ती रक्कम जप्त होते. आणि त्याही पुढे जाऊन मला जे समजतंय की मोठ्या मुंडे साहेबांच्या निधनाच्या नंतर तो विषय लक्षात आला नव्हता, परंतु तपासातलेच श्री केंद्रे साहेब कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी ह्या गोष्टीचा म्हणजे स्पष्टपणे बोलणं, मला असं वाटतं ते एक मेन विटनेस आहेत. आणि जेव्हा विटनेस असं डंके की चोट पे सांगत आहेत की धसांचा जो रोल होता, इव्हन पोलिसांना आरोपीला अटक करण्यापासून पर्यंत मज्जाव करणे, मला असं वाटतंय धसांना आज तोंड राहिलेलं नाही देशमुखाहून बोलण्याचं. लक्षात घ्या, कोण जर धस मराठा समाजाचे आहेत किंवा उच्च जातीचे आहेत किंवा ते तत्कालीन परिस्थितीमध्ये ते मंत्री होते, हे काय मायना राहत नाही. ही काही मोठी गोष्ट नाही, ही काही किंमत देण्यासारखी गोष्ट नाही. महत्वाची बाब ही आहे की धसांच्या कुटुंबाचं इन्व्हॉल्वमेंट जर गुड्ड्या गायकवाड साहेबांच्या खुनामध्ये असेल तर त्या बाबतीतला पूर्ण छडा लागलाच पाहिजे. त्या बाबतीमध्ये श्री केंद्रे साहेब कॉन्स्टेबल साहेब यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे नेला पाहिजे फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी. फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये 3 लाख रुपये जर धसांच्या पत्नीने जर दिले असतील आरोपीला म्हणजे काढता पाय करून घेण्यासाठी, तर ते जर जप्त असतील, हत्यारं जर धसांच्या शेतातून जप्त केलेले असतील, धसांनी जर आरोपींना पकडण्यापासून मज्जाव केलेला असेल, तर या सगळ्या गोष्टी धसांच्या बाबतीमध्ये त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये एका मागास वर्गीयाच्या आदिवासी संबंधित भटक्यांसंबंधित खुनाच्या याच्यामध्ये धसांना दार्शनिकपणे जे आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि म्हणून मी परत जितेंद्र आव्हाडांना सुद्धा सांगतो, जितेंद्र, जेवढा गळा कोरडा करून तुम्ही बोलत होतात देशमुखांच्या खुनाच्या बाबतीमध्ये, आता तुम्ही बोललंच पाहिजे. ठाण्यात येऊन सांगतो, ठणकावून सांगतो, डंके की चोट पे सांगतो, अगोदर जितेंद्र आव्हाडांनी गुड्ड्या गायकवाड साहेब जे मागासवर्गीय होते त्यांची हत्या झाली त्याच्यावर बोलायचं. अगोदर झालेले खून काय खून नव्हते? त्याच्यातून काय रक्त निघत नव्हतं? ते रक्ताला काय किंमत नव्हती? अरे ती आमच्या रक्तमासाची हाडाची, त्याच्यावरही बोललं पाहिजे. आणि म्हणून धस साहेबांच्या बाबतीमध्ये जे धस काय मी साहेब म्हणायला नाही पाहिजे त्या व्यक्तीला, कारण त्या व्यक्तीचं जे इन्व्हॉल्वमेंट अशा मर्डर मध्ये आहे. लोकशाहीमध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि तत्कालीन ते मंत्री होते, मंत्रीपदाचा गैरवापर केलेला आहे. म्हणून सभापती महोदयांनी धसांवर जे आहे चुकीच्या पद्धतीने सामान्य नागरिकाला म्हणजे केंद्रे साहेबांच्या बाबतीमध्ये खोटे आरोप करण्याच्या प्रकरणामध्ये स्वतःकडे सुओ मोटो कॉग्निझन्स घ्यावा विधानसभेच्या सभापतींनी